पुरणपोळी म्हटलं की आठवतात घरचे सण, आईच्या हातची चव आणि घरभर पसरलेला पुरणपोळीचा सुगंध. पुरणपोळी पहा, पातळ, मऊ, लुसलुशीत आणि खमंग कशा छान बनल्या आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पुरणपोळी बनवण्यासाठी हरभऱ्याची डाळ 500 ग्राम घेतली आहे. सुरुवातीला हरभऱ्याच्या डाळीला तेल लावून घेऊया. डाळीला थोडंसं तेल लावलं की डाळ मऊ छान शिजते. डाळ मी आत्ता कुकरमध्ये शिजवून घेत आहे. कुकरमध्ये डाळ टाकून घेऊया. डाळीत ओतण्यासाठी 2 लिटर पाणी गॅसवर गरम करायला ठेवलं आहे. पाणी जरासं कोमट झालं की डाळीमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि कुकरचं टोपण बंद करून कुकर गॅसवर ठेवूया. इथे मी 1 शिट्टी झाल्यानंतर 5 मिनटं मंद आचेवर डाळ शिजवून घेतली आहे. डाळ शिजली आहे. पहा, डाळीमध्ये असं उलताना उभा केलं की ते उभं राहतं. मग समजायचं की आपली डाळ एकदम मऊ आणि परफेक्ट शिजली आहे. पहा, डाळ एकदम मऊ शिजली आहे. आत्ता एक पातेले घेऊन त्याच्यावर चाळणी ठेवून घेऊया आणि यामध्ये कुकरमधली डाळ टाकून घेऊया. डाळीमधील पूर्ण पाणी वितळल्यानंतर डाळ परतायला घ्यायची आहे. हे डाळीवरचं निघालेलं पाणी याची आपण येळवण्याची आमटी बनवणार आहोत. आता हे साईडला ठेवूया. पुरण परतण्यासाठी जाड बुडाची कढई घेतली आहे. त्यामध्ये डाळ टाकून घेतली आहे. इथे मी 500 ग्राम डाळीसाठी 350 ग्राम गूळ घेतला आहे. गूळ डाळीच्या निम्मा घेतला तरीही पोळ्या खूप छान होतात. थोडंसं मीठ टाकून घेऊया. गुळाच्या पदार्थात थोडंसं मीठ टाकलं की पदार्थाला अजून छान चव येते. आत्ता हे हलवून घेऊया. सुरुवातीला गूळ टाकल्यानंतर पुरण असं पातळ होतं आणि नंतर हळूहळू ते घट्ट व्हायला लागतं. सुरुवातीला गॅस फुलच ठेवून सतत हलवत पुरण असं परतून घेऊया. पुरण खाली चिटकायला लागलं तर गॅस जरासं मंद आचेवर ठेवून पुरण परतून घ्यायचं आहे. आत्ता यामध्ये बारीक केलेले बडीशेप आणि वेलदोडे टाकून घेतले आहेत. हे आत्ता छान मिक्स करून घेऊया. पुरण आपलं घट्ट होत आलं आहे. हे पहा, अशा पद्धतीने घट्ट होईपर्यंत पुरण परतून घ्यायचं आहे. पुरण परतून झालं आहे. आत्ता एक चाळणी घेऊन चाळणीच्या साईजचा एक डबा घेऊन त्याच्यावर चाळणी ठेवून घेतली आहे आणि यामध्ये पुरण टाकून अशा पद्धतीने पुरण दळून घ्यायचं आहे. पुरण आपल्याला गरम गरमच दळून घ्यायचं आहे, म्हणजे पुरण दळायला त्रास होत नाही आणि पुरण पटकन दळून होतं. पुरण दळून झालं आहे. आत्ता कणिक मळून घेतली आहे. पुरणपोळी बनवण्यासाठी किमान 1 तास तरी कणिक भिजायला हवी. मी सुरुवातीलाच कणिक मळून घेतली होती. 1 तास कणिक भिजली आहे. आत्ता कणकीला अशा पद्धतीने चेचून घेऊया. अलीकडे ही पद्धत सगळेजण स्किप करतात, पण अशी स्किप न करता अशा पद्धतीने कणिक चेचून मऊसूत बनवायचे आहे. कणिक चेचत असताना असं अधूनमधून पाणी लावून कणिक छान कुटून चेचून घ्यायचे आहे. असं केल्यास कणिक आपली मऊ सूत लोण्यासारखी होते आणि पुरणपोळ्या फुटतही नाहीत आणि छान खमंग बनतात. कणिक चेचून झाली आहे. आत्ता याच्यावरून थोडंसं तेल लावून घेऊया, म्हणजे कणकीला असा मऊसूतपणा येतो. तुम्ही पाहू शकता कणिक अगदी मऊ लोण्यासारखी झालेली आहे. यामुळेच आपल्या पोळ्या मऊसूत बनणार आहेत. आत्ता पुरणपोळ्या बनवायला घ्यायच्या आहेत. पुरणपोळी बनवण्यासाठी या साईजचा कणकेचा उंडा घेतला आहे. उंडा थोडासा खोलगट करूया आणि यामध्ये पुरणाचा गोळा बनवून घेतलेला आहे तो यामध्ये ठेवून घेऊया आणि अशा पद्धतीने दाबून पुरणाचा गोळा कणकेच्या उंड्यामध्ये बसवायचा आहे आणि अशा पद्धतीने पुरणपोळी बनवण्यासाठी उंडा बनवून घ्यायचा आहे. उंडा छान बनला की पुरणपोळ्या छान बनतात. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने उंडा मी बनवून घेतला आहे. उंड्याला थोडंसं पीठ लावून सुरुवातीला या पद्धतीने लाटून घेऊया. सुरुवातीला पोळी थोडीशी प्रेस करून लाटली तर चालते आणि नंतर शेवटी असं हलक्या हाताने पोळ्या लाटायच्या, म्हणजे पोळ्या लाटताना फुटत नाहीत. पलटून पलटून पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. पोळी लाटून झाली आहे. सुरुवातीला तव्यामध्ये तेल टाकून घेऊया, म्हणजे पोळी तव्याला चिटकत नाही. सुरुवातीला हळूवारपणे पोळी पलटून घेऊया. पोळीच्या सर्व बाजूने तेल लावून खमंग अशी पोळी भाजून घ्यायची आहे. पोळी पहा कशी टम्म फुगली आहे. पोळी पाहूनच समजत आहे पोळी पातळ, मऊ, लुसलुशीत, खमंग आणि किती छान बनली आहेत.
तुम्हीही या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडल्यास मनीषाज किचनला लाईक आणि सबस्क्राईब करा विसरू नका.